सर्वप्रथम तर मी स्वर्गीय संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियाच्या प्रति संवेदना व्यक्त करतो। मुळामध्ये मी साधारण 2-2.5 महिन्यापूर्वी घोषणा केली होती की या कुटुंबियाला आपल्याला काही मदत करायची आहे। तर माझ्या विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिकांनी, माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही अमाऊंट गोळा केली होती, राशी। ती राशी सुपूर्द करायची विनंती करायला मी आलो होतो। त्यांनी राशी घेतली माझ्याकडून, त्याबद्दल मला आनंद आहे की फुलना फुलाची पाकळी आम्ही देण्याचा प्रयत्न केला। यातून काय होत नाही, पण शेवटी एक आधार म्हणून आमची सामाजिक भावना आहे, एक सामाजिक दायित्व म्हणून आपण त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्यासाठी मी आलो होतो। त्याचबरोबर विश्वास द्यायला आलोय की सरकार तुमच्या सोबत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे। त्यांना अतिशय गहरा घाव झालेला आहे घटनेनंतर। मी स्वतः त्यांना गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो जवळून, म्हणून ते मुख्यमंत्र्याचा संदेश पण द्यायला मी त्यांना लावलो की मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सगळं सरकार तुमच्या पाठीशी ताकदीनं आहोत। माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय दादा असतील, आम्ही संपूर्ण सरकारच महायुतीचं। आणि तुम्ही बघाल तर ज्या ज्या मागण्या देशमुख कुटुंबियाकडून आल्या त्या सगळ्या जवळपास आम्ही मान्य केलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता त्यांची काही नवीन मागणी अजून माझ्याकडे आली नाही, पण धनंजयनी मला आता सांगितलं की 2 दिवसांनी माझ्याकडे भेटायला येणार आहेत। त्यांच्या काय ज्या मागण्या असतील त्या जशाला तशा मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेल आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्री ऍक्ट करतील, मला असा विश्वास आहे। संपूर्ण प्रकरण त्याचबरोबर आज देशमुख कुटुंबियांची मी भेट घेतली, त्यांच्या मातुश्रीची भेट घेतली संतोषच्या। त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। सरकार जे पावलं उचलतंय किंवा जे सगळं चाललेलं आहे, SITच्याही प्रकरणावर, SITच्या चौकशीवर ते समाधानी आहेत, न्यायालयीन प्रक्रियेवर ते समाधानी आहेत, एकूणच SP च्या कामावर समाधानी आहेत। पण किंतु परंतु काय आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या मी कानावर घालेल, हाही शब्द तुम्हाला या निमित्ताने मी देणार आहे। एकूणच बघाल तर मी तर या कुटुंबासोबत पहिल्या दिवशीपासून आहे। म्हणजे विधानसभेत मी या विषयात आवाजही उठवला, बीडच्या आक्रोश मोर्चालाही आलो आणि बीडच्या संदर्भातून जनतेची जी डिमांड होती, जी माग होती, जी अंडरकरंट होतं, ते माननीय मुख्यमंत्र्यांना लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन मी ते ब्रीफ पण केलं आणि त्या दृष्टीनं ऍक्शन पण झाल्या। आता काय नव्यानं मागण्या यांच्या येत आहेत तर त्यावर नक्की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करून नक्की ते सोडण्याचा प्रयत्न करू। हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चालू आहे अशी सगळ्याच स्तरातून आता मागणी होती। आजगुड्या तसंच चाललेलं आहे। तुम्ही बघाल तर माननीय आपले कायदे तज्ञ जे आहेत, माननीय उज्ज्वल निकमजी, त्यांना ही नेमाची मागणी मीच केली होती पहिल्यांदा हाऊसमध्ये। उज्ज्वल निकम सारखे वकील असावे असं भाषणार रेकॉर्डवर मी मागणी केलेली आहे। आणि निकम साहेबांना माझे वैयक्तिक मित्र आहेत, त्यांना मी फोन करून बोललो की साहेब तुम्ही केस घ्या। त्यामुळे त्यांनी आज केस घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना केस घ्यायला लावलेली आहे। आणि आज सगळ्या महाराष्ट्राचा त्यांच्यावर विश्वास आहे, कुटुंबियांनी विश्वास व्यक्त केलेला आहे, कुटुंबियांनी त्यांना विनंती केलेली आहे आणि उज्ज्वल निकमांच्या तावडीतून माणूस सुटणार नाही याची मला गॅरंटी आहे। आणि जितक्या क्रूरतेनं ही हत्या झाली, खरं तर ही हत्या संतोष देशमुखची नाही झालेली आहे, ही हत्या माणुसकीची झालेली आहे। माणुसकीला कळगा फासणारी घटना आहे। त्यामुळं क्रूरतेचा कळस या ठिकाणी झालेला आहे। तितक्याच प्रकारची शिक्षा, फाशीची शिक्षाचीच मागणी उज्ज्वल निकमांनी केलेली आहे, आम्ही करतोय, सामान्य जनता तीच करते आहे। हा आक्रोश आहे। संपूर्ण गाव आज देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी आहे। गावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र यांच्या पाठीशी उभा आहे। आणि तुम्हाला हे सांगतो, आम्ही काही समाज म्हणून नाही आलेलो आहे। आमच्या मतदारसंघातील सामान्य जनता, त्याच्यात दलित असतील, मुस्लिम असतील, मराठा असतील, OBC असतील, सगळे मिळून निधी दिलेला आहे। हा निधी काय माझ्या एकट्याचा नाही आहे। त्यामुळे ह्याचा अर्थ काय तर संपूर्ण समाज पाठीशी आहे। ही काय सामाजिक लढाई नाही, ही प्रवृत्तीची लढाई आहे। ही नीच प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाईची लढाई आहे। त्यामुळं या निमित्तानं मी आव्हानही करतो की या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाशी पाठीशी राहायला पाहिजे। 4 महिने झाले म्हणून काय प्रकरण थंड पडलेलं नाहीये। पहिल्या दिवशी जसा टेम्पो होता तसाच आजही टेम्पो आहे, तुम्हाला लक्षात येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।